लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतीये। भाजपकडून कपिल पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांबरे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। या मतदारसंघात 3 उमेदवार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतांचं विभाजन कुणाच्या फायद्याचं ठरणार याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। भाजपने यंदाही भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे। पाटील हे 2 वेळा म्हणजेच 2014 आणि 2019ला लोकसभेवर निवडून गेले आहेत। केंद्रात राज्यमंत्री असल्याने त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे दुसऱ्यांदा पाटील यांच्या विरोधात उभे ठाकलेत। एकूणच या मतदारसंघाचं गणित पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की पाटील व म्हात्रे हे दोघेही आगरी समाजाचे असल्याने साहजिकच आगरी मतांचं विभाजन होणार हे उघड आहे। तिसरे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे असून ते कुणाकडे जाणारी कुणबी मते जास्त खातात यावरही इथला निकाल अवलंबून असणार आहे। जसा मागील 2 निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराचा फायदा पाटील यांना झाला होता, यावेळी तसंच काहीसं घडेल अशी शक्यता आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। काँग्रेसमधील दयानंद चोरखे यांनी सुरुवातीला भिवंडीची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली होती, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश आल्याने चोरखे यांनी बंडखोरी केली नाही। या निवडणुकीत मुरबाडचे भाजप शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांच्यावर पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले असल्याचा ठपका ठेवत पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली। त्यामुळे या निवडणुकीत दुधाळे यांची भूमिका मुरबाडमध्ये अधिक महत्त्वाची ठरणार आहे। तर गेल्या 2 वर्षांपासून भाजपमधील आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील मतभेद हे जगजाहीर आहेत। त्यांच्यात आगरी कुणबी वाद, विकास कामं, भिवंडी लोकसभेतील उमेदवारी अशा अनेक विषयांवर कुरबुऱ्या सुरू होत्या। त्यामुळे चोरगे आणि कथोरे यांच्या नाराजीचा फटका उमेदवारांना कसा व किती बसतो यावरही बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। याशिवाय या मतदारसंघात कथोरे यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहे। कपिल पाटील यांना मुरबाड आणि शहापूरमधून किती मतं पडतात यावरून कथोरे यांनी कपिल पाटलांना किती साथ दिली ते स्पष्ट होईल। तसेच अपक्ष उमेदवार म्हणून उभा असलेले सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे। मुस्लिम भागातही त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत। त्यामुळे त्यांना मिळणारी मतं ही कुणाच्या फायद्याची राहणार हेही पाहावं लागेल। भिवंडी लोकसभा मतदारसंघात गाजत असलेल्या मुद्द्यावर एक नजर टाकूया। वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था या मतदारसंघात चर्चेचा विषय आहेत। याशिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई, भिवंडी शहरातील घाणीचे साम्राज्य, डबघाईला आलेला यंत्रमाग व टोरेंट पॉवर आणि मुरबाड रेल्वे यांसारखे मुद्देही इथं महत्त्वाचे ठरतात। या मतदारसंघातले कळीचे मुद्दे कोणते तेही पाहूयात। भिवंडी शहरात वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीचा वाढता विरोध, मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य सेवा, उपजिल्हा रुग्णालयातील अपुरी सेवा, मुरबाड रेल्वेचा प्रलंबित विषय व भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून ट्रेनच्या मर्यादित फेऱ्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे, ग्रामीण भागातील पाणी टंचाई, परिवहन सेवा या मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय नसल्याचाही मुद्दा इथे प्रभावी आहे। आता राज्यातील शेवटच्या 5व्या टप्प्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। इथे होणाऱ्या तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार सांबरे हे महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतात, तर आमदार किसन कथोरे यांची नाराजी ही महायुतीला त्रासदायक ठरू शकते। आता अपक्षासह नाराज नेते मंडळी कुणाची मतं खाणार यावर भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या विजयाचं गणित राहणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।